अर्जुन फिटनेस गडहिंग्लज, IFSS सर्टिफाईड जय शिवाय यांचे अर्जुन फिटनेस गडहिंग्लज मध्ये प्राइम लोकेशनवर कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वात भव्य व प्रशस्त जिम, कार्डिओ, झुंबा, स्ट्रेंथ, क्रॉसफिट यांच्या स्पेशल बॅचेस, नवनवीन तंत्रज्ञानाच्या व अत्याधुनिक मशीनरी, प्रत्येक ट्रेनीवर वैयक्तिक लक्ष, महिलांसाठी स्वतंत्र बॅचेस, 4, 6 व 12 महिन्यांसाठी आकर्षक ऑफर. आपल्या फिजिकल फिटनेससाठी लगेचच प्रवेश निश्चित करा. अर्जुन फिटनेस, संकेश्वर रोड, गडहिंग्लज. स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क करा. महाराष्ट्र राज्यातील मराठा समाजाला शिक्षण आणि सरकारी निमसरकारी नोकरीमध्ये 10% आरक्षण देणारे विधेयक विधिमंडळात एकमताने मंजूर करण्यात आले. आरक्षण देताना राज्य सरकारने वार्षिक उत्पन्नाची अट घातली आहे. त्यामुळे मराठा समाजातील ज्या व्यक्ती उन्नत तसेच प्रगत गटात मोडणार नाहीत अशा सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास वर्गातील व्यक्तींना या अधिनियमाखाली आरक्षण मिळणार आहे. शिवराज महाविद्यालय गडहिंग्लजचे अध्यक्ष, समाजशास्त्राचे गाढे अभ्यासक आणि प्राध्यापक, ज्येष्ठ नागरिक आणि ज्येष्ठ साहित्यिक सीतायनकार प्राध्यापक किसनराव कुराडे यांनी आज जनगर्जना लाईव्हशी बोलताना आपले आरक्षण विषयक विचार परखडपणे मांडले. समाजशास्त्राचा एक अभ्यासक, प्राध्यापक आणि विद्यार्थी म्हणून समाजात घडणाऱ्या प्रत्येक घटना आणि दुर्घटना या दृष्टिकोनातून तपासून घेत असतो आणि त्यातूनच माझी मतं बनवत असतो. आरक्षण या नावाखाली ज्या पद्धतीचे आपापसात झगडे सुरू आहेत ते खरोखरच कोणाच्याही अंतिम हिताचे नाहीत. आरक्षण हे एक प्रकारे अरिष्टच आहे. आरक्षणाचे कायदा किंवा धोरणात्मक निर्णय 70-80 वर्षापूर्वी ज्या विचारवंतांनी, आचारवंतांनी, राज्यकर्त्यांनी त्यावेळी घेतला त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर किंवा नेहरू पटेल यांचा उद्देश हाच होता की समाजातल्या दुर्बलांना सबल करण्यासाठी त्यांना राजकीय, आर्थिक, सामाजिक अशा सर्व पातळ्यावर संरक्षण मिळालं पाहिजे म्हणून आरक्षणाचा निर्णय घेतला. त्यावेळच्या सामाजिक परिस्थितीला अनुसरून चातुर्वर्ण्याचं रूपांतर जे जाती संस्थेमध्ये झालं, ज्या कधीच जात नाहीत प्रयत्न करून, अशा स्वरूपाच्या या जाती संस्थेमुळं काही जणांच्यावर हजारो वर्षे अन्याय घडून आला, वंचित ठेवलं गेलं. त्या वंचितांना संचितांच्या पातळीवर आणण्यासाठी म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षणाचा निर्णय घेतला. परंतु हे आरक्षण देत असताना सुद्धा ही कायम स्वरूपाची मक्तेदारी समजू नये, यातून नवीन आणि जाती संस्थेची उत्पत्ती होऊ नये. उलट ही जाती धर्माच्या भिंती संपूर्ण संपाव्यात आणि सगळी मानवजात एक व्हावी. मानवता हाच धर्म आणि मानव हीच एक जात, अशा अवस्थेला सगळ्यांनी पोचावं म्हणून दुर्बलांना सबल करण्यासाठी काही काळासाठी हे आरक्षणाचं धोरण जाहीर केलं गेलं. आज तागायत मधल्या घडलेल्या कालावधीमध्ये या आरक्षणाच्या धोरणाला किंवा आरक्षणाच्या कायद्याला किंवा प्रथेला पुन्हा जाती संस्थेचं स्वरूप दिलं गेलंय आणि आता तर प्रत्येक जण जातीच्या नावाखाली आरक्षण मागायला लागले. म्हणूनच मी याला अरिष्ट का म्हणतो, तर ज्या जाती संस्थांनी मानव जातीचं खरोखर नुकसान केलंय त्या जाती संस्था संपवायच्या ऐवजी पुन्हा त्याला पुनर्जीवित करण्याचं पाप या आरक्षणाच्या धोरणातनं होणार आहे. म्हणून आरक्षण देणं गरजेचं आहे.
संरक्षण देणं गरजेचं आहे, परंतु त्याचं जातीत रूपांतर करणं हे मात्र अत्यंत वाईट आहे. भविष्य काळात सगळ्या समाजामध्ये पुन्हा जातीच्या भिंती आरक्षणाच्या नावाखाली तयार केल्या जातील. एखाद्या मागासवर्गीयाचा मुलगा कलेक्टर असेल तर त्याच्या मुलालाही आरक्षण मिळावं काय? जे आरक्षण पहिल्या टप्प्यात गेल्या 50 वर्षात मिळाले ती काही मंडळी समर्थ झाली, पुन्हा आरक्षण मागायला लागलेत. पण त्याच दुर्दैवी समाजात अजूनही काही दुर्बल आहेत, त्याच समाजात त्यांना प्राधान्य दिलं गेलं पाहिजे. म्हणून आरक्षणाचं धोरण अंमलात आणत असताना किंवा मागणी करत असताना एखाद्या घराण्याला किंवा एखाद्या व्यक्तीला एखाद्या वेळीच आरक्षणाचं संरक्षण देऊन पुढच्या पिढ्या संरक्षित करण्याचं काम त्याच्यावर सोपवण्यात यावं आणि त्यानंतर त्यांना परत आरक्षण देऊ नये. उलट त्याच समाजातल्या दुर्दैवी वंचितांना मात्र देण्यात यावं असं माझं मत आहे. 50% आरक्षण करण्यामध्ये सुद्धा बाबासाहेबांचा हेतू होता की सगळ्याच जाती जमातींना आरक्षण देता येणार नाही आणि आरक्षण नसलेल्या जातीत जन्माला येणं हा काही गुन्हा नाही कुणाचा. म्हणून 50% ओपन कॉम्पिटिशन किंवा खुल्या स्पर्धेसाठी ठेवलं आणि 50% मध्ये उरलेल्या दुर्बलांना सबल करण्याचा प्रयत्न करावा असा उद्देश होता. तो उद्देश सफल व्हायचा असेल तर एकदा आरक्षण मिळाल्यानंतर त्या मंडळींनी किंवा त्या व्यक्तीने पुन्हा आरक्षणाचा फायदा घेऊ नये. त्यांनी समर्थ होऊन ओपन कॉम्पिटिशन मधनं जे मिळवायचे ते मिळवावं. सध्या मराठा वर्सेस ओबीसी असा जो लढा सुरू आहे याचा सुद्धा समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून अभ्यास केल्यानंतर लक्षात येत आहे की बहुसंख्य समाज, ग्रामीण समाज 12 बलुतेदार आणि 18 अलुतेदारामध्ये जो विभागलेला होता त्यांना संरक्षण देण्यासाठी म्हणून आरक्षणाचं धोरण जाहीर केलं गेलं आणि त्यामध्ये कुलवाडी किंवा कुणबी असं नाव होतं. कुलवाडी या शब्दाची निर्मिती सुद्धा अशीच आहे. काही ठराविक स्वतःला कुलवंत समजणारे सोडून वाढीव माणसं जी इतर कुळातली होती त्यांना कुलवाडी हे नाव देण्यात आलं. या वाढीव कुळातल्या माणसांना ओबीसी मानलं गेलं. म्हणून आरक्षणाचं संरक्षण देत असताना देखील त्यावेळा शेतकरी समाजाचा समावेश यामध्ये केलेला होता. नंतर प्रतिष्ठेसाठी काही जण स्वतःला मराठे समजायला लागले, काही जणांना कुलवाडी किंवा कुणबी मानण्यात आलं. खरं तर कुणबी आणि कुलवाडी हा शब्द एवढा व्यापक आहे, त्यामध्ये 12 बलुतेदार आणि 18 अलुतेदार यांचा समावेश आहे. हे लक्षात घेऊन बाबासाहेबांनी त्यावेळेला या कुणबी समाजाचा समावेश सुद्धा ओबीसी मध्ये केलेला होता. न्यायालयीन किंवा राजकीय पातळीवर हा निर्णय होणारच आहे आणि तो घ्यावा लागणारच आहे की शेतकरी समाज, ग्रामीण समाज जो कुणबी म्हणून पूर्वी समजला जात होता त्या कुणबींना काही जण मराठे मानायला लागले. मूळ मराठे जे सरंजामदार, इनामदार होते त्यातला एक 4-2% भाग आहे. ते जमीनदार आजही आहेत, मक्तेदार अजून बी आहेत. याचा अर्थ गोरगरीब रयत समाज, बलुतेदार समाज, कुणबी समाज किंवा कुलवाडी समाज हा दुर्बल आहे. त्यामुळं तो ओबीसीच मानला जावा असे बाबासाहेबांचं धोरण होतं. आमच्या पूर्वजांच्या दाखल्यावर कुणबी अशी नोंद आहे. आंदोलन करणाऱ्यांना सांगेल की या व्याख्या तपासून घ्या. मराठा कुणाला म्हणायचं, कुणबी कुणाला म्हणायचं, कुलवाडी कुणाला म्हणायचं, बलुतेदार कुणाला म्हणायचं, याच्या व्याख्या समजून घ्या आणि एकमेकांमध्ये भांडत बसण्याऐवजी जे मिळतंय ते वाटून घ्या. तसं झालं तरच बाबासाहेबांचा, गांधी नेहरूंचा आणि आरक्षणाचं रक्षण कवच देणाऱ्यांचा उद्देश सफल होईल. अन्यथा ज्यांना हे मिळतंय ते घेतील, ते समर्थ होतील आणि जातीच्या नावाखाली पुन्हा तीच मागायला लागतील असं चित्र दिसतंय. मराठा आणि ओबीसी यांच्यामध्ये संघर्ष सुरू झालाय. बाबासाहेबांनी किंवा घटनाकारांनी आरक्षणाचा निर्णय देत असताना सुद्धा अगदीच काही उच्चवर्णीय अल्पसंख्याक जमाती सोडल्या तर शेतकरी समाज, ग्रामीण भागातला समाज
जो निरनिराळ्या जातीमध्ये बलुतेदारांच्या स्वरूपात शेतकऱ्यांच्या स्वरूपात विभागला गेलाय, त्याला शिक्षणाच्या आणि राजकारणाच्या प्रवाहात आणायचं असेल तर त्याला काही प्रोटेक्शन दिलं पाहिजे, या हेतूनं आरक्षणाचा निर्णय घेतलेला होता. आणि त्याच वेळेला शेतकरी समाज, बलुतेदार समाज, सुतार, चांभार, लोहार, सोनार हे बलुतेदार ग्रामीण भागातले श्रम विभागणीनुसार त्यांनी जबाबदाऱ्या विभागून आपापली कामं करत होती. त्यांना जातीत बंदिस्त करण्यात आलं आणि त्या व्यवसायाचं जातीत रूपांतर करण्यात आलं आणि त्यांना बलुतेदार ठरवण्यात आलं. 18 बलुतेदार आणि 12 बलुतेदार यांची जी विभागणी झाली ती विभागणी आता संपवायला पाहिजे. एकेकाळचा सुतार किंवा लोहार आज बदललेल्या भाषेत इंजिनियर म्हणून आपण नाव देतोय आणि हे टेक्निकल नॉलेज किंवा तांत्रिक ज्ञान एका जाती जमातीपुरतं मर्यादित नसतं, असू नये, हे धोरण बाबासाहेबांचं आरक्षणकर्त्यांचं होतं. त्यामुळं आता बदललेली परिस्थिती लक्षात घेऊन आरक्षणाचं संरक्षण कवच फक्त दुर्बलांना मिळावं, वंचितांना मिळावं, ज्याचा फायदा घेतलाय त्यांना एकदाच आयुष्यात मिळावं आणि त्यांनी पुढच्या पिढ्या समर्थ करण्याची जबाबदारी त्यांच्यावर द्यावी, तरच आरक्षणाला खरं स्वरूप प्राप्त होईल. नाहीतर पुन्हा जात नसलेल्या जाती संस्थेचे पुनर्जीवन केल्याचं पाप आपल्या पिढीच्या माथ्यावर लागेल. म्हणून आरक्षण हे अरिष्ट न ठरता आरक्षण हे दुर्बलांना वरिष्ठ बनवण्याचं साधन ठरावं, एवढीच एक अपेक्षा करतो. जनगर्जना लाईव्हसाठी कॅमेरामन सुजलसह लता पालकर, गडिंग्लज.